वाघमारे मला माहिती आहे तुमचं बी लई प्रेम आहे माझ्यावर. सत्या, माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. सत्या दादा, काय झालंय नक्की? काय बोलली म्हणजे? सत्य अशा रागानं का निघून गेले ते? जाऊ दे बलमा, माझाच गैरसमज झाला. मी चुकीचा अर्थ काढला. वाघमाऱ्यांचं कधी प्रेम नव्हतंच माझ्यावर. त्यांची मैत्रीच्या पलीकडं कसलीच अपेक्षा नव्हती रे. नाही हो सत्यादाजी, असं काहीच नाही. तिने माझ्यासमोर कबूल केलं होतं त्यातून. आणि अहो, तिच्या मनात सुद्धा हेच होतं. फक्त ती तुम्ही सांगण्याची वाट बघत होती. मग मी त्यांना तर तोंडावर सांगितलं तर नकार का दिला त्यांनी? माझी चूक झाली. मी उगाच त्यांच्या मागे येडा झालो. मी त्यांची स्वप्न बघितली आणि आता त्या स्वप्नाचा मला त्रास होतोय. बघ, यात माझी चूक आहे ना, माझीच चूक आहे. वाघमारेंची काय चुकलं याच्यात? सत्यदाजी, अहो मला वाटतं नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार. दीदीनं काहीतरी वेगळाच विचार केला असणार. आणि अहो, अशी लगेच हार मानून कशी चालेल? दीदीनं का नकार दिलाय ते पण आपल्याला कळायला पाहिजे ना. होय सत्या दादा, आपण बोलू की तिच्याशी, पण तू स्वतःला त्रास नको करून घेऊस. तुम्ही अजून काय बी करू नका. सॉरी, तुम्ही माझ्यासाठी एवढी तयारी केली आणि तुमची सगळी मेहनत वाया गेली. खरंच सॉरी. माझ्या गैरसमजामुळं उगाच तुम्हाला त्रास झाला. बलमा, उगाच प्रेमात पडलो रे मी. अरे अख्ख्या साताऱ्याला वाघासारखा भिडणारा मी आज साधा एक नकार पचवता येत नाही मला. उगाच प्रेमात पडलो. तुमच्या सगळ्यांची परत एकदा माफी मागतो. तुम्ही सगळे जावायत ना, मला जरा एकटं सोडा तुम्ही. बलमा दादा, मला वाटतं नक्कीच काहीतरी गडबड झाली. होय, आम्हाला दीदीशी जाऊन बोललंच पाहिजे. चल डीजे. काळजी घे त्याची. सत्य, आपण घरला जाऊ, तिथे जाऊन निवांत बोलू. चल. बलमा तुझा. सत्य, तुला एकट्याला सोडून- बलमाचा मला तुझ्याकडून घटस्फोट हवाय. तू सत्यजितरावांना नकार द्यायचास, बाकी मला काय बी ऐकायचं नाही. मी सत्याला नकार देणार नाही. सोडा अहो, असं नका करू. ते नका करू. खराब दिसतं, जी बाहेर येते, डोळे बाहेर येते, नका करू ते. सुनंदे, सुनंदे, अगं असं काय करू नका. उतर खाली. आई, काय झालंय? आत्या, दार उघडा कुणीतरी. ऐका, खाली उतरा. ऐका, नका घेऊ. पाच वाजता. आई, अगं काय करतेस? खाली उतर आधी. प्लीज आई, असं काय करू नकोस. आई, आत्या, अगं तू तरी समजव तिला. हो. म्हणजे
तुझ्यामुळे तिच्या फाशीवर चढायची येळ आली अगं तू शपथ दिला होतास ना घटस्फोट घेईन म्हणून मग त्या शपथ तुला माघारी घ्यायची काय गरज होती का हा अगं तुझ्या काळजी फुटीच म्हणते किती सत्याला नाकारते म्हणून आई हे बघ आपण काय ते नीट बोलू तू आधी खाली उतर आधी प्लीज माझ्या मुलीचं स्वतःच्या डोळ्यांनी वाटोळ होताना बघण्यापेक्षा ना मी डोळे मिटणं पसंत करीन. मी सत्याला होकार दिला तर काय वाटोळ होणार आहे माझं तू दे सत्याला होकार पण परत आल्यावर तुला तुझ्या आईला शेवटचं पाणी पाजावं लागल एवढं ध्यानात ठेव. आई हे बघ असं नको बोलूस तू आधी खाली उतर आपण बोलूया व्यवस्थित खाली उतर आधी जवळ तू सत्याला नकार देत नाहीस ना तवर मी खाली उतरणार नाही. म्हणजे बघ हीच खरी येळ आहे तुला तुझी जन्म देणारी आई महत्वाची आहे का तुझा तुटत आलेला संसार महत्वाचा आहे ती तुझं तू ठरव. ठीक आहे नकार देते मी सत्याला तू आधी खाली उतर आधी दरवाजा उघड. खरं सांगत्यास परत सबूत माघारी घेणार नाहीत मान. ठीक आहे हा हो नाही म्हणली ती आई आई उतर खाली उतर एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्यातलं काय बी सत्याला कळता कामा नाही. ठीक आहे नाही सांगणार कोणाला. चल जा त्याला नकार देऊन ये. सांगितलेलं ध्यानात आहे ना. तुझ्या पोरीने आम्ही जसं सांगितलंय तसंच जर केलं योग सबूत बी कुणाला बी नाही सांगितला का नाही तर कुणाला काय बी त्रास होणार नाही. पर जर का तिने ही गोष्ट कुणाला सांगितली म्हणजे सत्याला नाहीतर पोलिसांनी तर आमचं काय होणार आहे का नाही ते आमचं आम्ही बघून घेऊ ग. तर तुझी पोरगी काही जिद्दी राहणार नाही. म्हणजे तुझ्या जावयाच्या भाषेत तुझ्या पोरीचा कार्यक्रम थोडं ध्यानात ठेव म्हणजे झालं. शंकराचं प्रेम मिळवण्यासाठी तू लई यातना सहन केलंस तप केलेस जंगलात जाऊन राहिलीस निदान तुला तुझं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न तरी करता आले ग. माझ्या नशिबात ते बी नाही. काय गुन्हा केलाय मी का असं करंट नशीब लिहिलंस माझ्यासाठी. आयुष्यभर सगळं गमगुमान सहन केलं. वेळेप्रसंगी दुसऱ्याचा विचार करून स्वतःच्या हक्काचं सगळं सोडून दिलं. आयुष्यात फक्त प्रेम करायचा एकच हक्क उरला होता माझ्याजवळ. तो बी हिरावून घेतलास का.
वाघमारे, तुम्हाला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. काय कळतंय का नाही तुम्हाला? असं कसं रस्ता चुकला तुम्ही? असं कसं हरवला? अहो माझ्या मनाची काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुम्हाला? वाघमारे, तुम्ही मला तुम्ही मला काय सत्या? तुम्ही मला आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी या नेबळट कमजोर पोरीवर विश्वास ठेवला, तिच्याशी मैत्री केली, तिला समजून घेतलं. आता कुठंतरी माझ्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली होती, पण या लाटेनं सगळं काही हिरावून घेतलं माझ्याकडनं. सुरुवात व्हायच्या आधीच सगळ्याचा शेवट झाला. जर सत्याला माझ्यापासून लांबच करायचं होतं तर त्याला माझ्याजवळ आणलंच का? मला उत्तर हवंय तुझ्याकडून. का केलंस असं? मला हक्क नाही का प्रेम करायचा? लय भारी. हा, आता कसं मम्मीच्या मनासारखं होईल बघ सगळं. होय होय, तसंच व्हायला पाहिजे बघा. म्हणजे असं काय होणार आहे? आणि तुम्ही एवढं खुश काय होताय? कुठं काय नवीन वर्षाचे काहीतरी संकल्प असतीलच की मम्मींचे. टार्गेट म्हणजे इथं फित कापायला जायचं, तिथं फित कापायला जायचं, असं म्हणजे त्यांच्या मनासारखं होईल असं म्हणत होतो आम्ही. दीदी आल्या का इकडं? नाही, इकडे तर नाही आल्या बहिणी. पण आज सत्यदाला भेटायला बाहेर जाणार होत्या. कदाचित ते दोघ जण एकत्रच असतील बाहेर. नाही ना, तिकडं पण नाही ती. म्हणजे तू तिकडे होतीस? मग काय झालं तिकडं? आय लव्ह यू वाघमारे. माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. अगं पण हे कसं शक्य आहे? मंजुमणी तर किती छान आवरून आनंदाने बाहेर गेल्या होत्या. अगं तेच तर कळना झालंय. असं अचानक ऐन वेळ काय झालं काय माहित. सत्यभाऊजीनं नुसतं झुलवत ठेवलं असेल बघ, आणि ऐन वेळेला नकार द्यायचं ठरलंच असेल त्यांचं. तसं बी ते आहेतच आपल्या गाठीचे. ते तुम्ही दोघी, तुम्ही तुमची तोंड जरा बंद ठेवा. माझ्या दीदीच्या विरोधात काहीच बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि यापुढे माझ्या दीदीच्या विरोधात एक शब्द जरी काढला ना तर काय करशील का? काय काय एक काटकुळे, माझ्या दारात येऊन माझ्या लेकी सुनांना धमकायची हिंमत कशी काय झाली का तुझी? अंगात नाही बळण चिमटा काढून पळ, अशी तर गत आहे तुझी. उगाच उसना उसना कशाला बोलतीस ग? तुझ्या बहिणीला शोधायला चालीस नाही तर? तुम्हाला कसं माहिती? अगं लई लहान आहेस तू अजून. माया सुरू आहे म्हणतात मला. काळजी करू नको, तुझी बहीण तुझ्याच घरी ये, आणि ती पण कायमची. सत्याच्यात आणि तिच्यात कुठलंच नातं तयार होणार नाही. तुझी बहीण तुझ्या घरी आली का नाही का मग गळ्यात गळ घालून दीदी 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 करत बस. मम्मी साहेब, तुम्ही पण फक्त स्वप्नच रंगवत बसा, कारण तुम्ही जितका त्या दोघांमध्ये मोडता घालाल ना तेवढी ती दोघं जास्त जवळ येणार. शब्द आहे माझा. दरवाजा तिकडे आहे.
सत्या 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 असा शांत बसू नको सत्या. अरे तू असं उद्याच बसलेला नाही आवडत मला सत्या. तू सत्या बोल काहीतरी सत्या. कांस्टेबल मंजू के साथ आपकी दोस्ती हो गई है. वाघमारे मॅडम, ह्यो सत्या सुर्वे अख्ख्या साताऱ्यासमोर हे कबूल करतोय. माझं लई प्रेम आहे तुमच्यावर. आय लव्ह यू वाघमारे. वाघमारे का केलं तुम्ही असं? हो काय चुकलं होतं माझं? असं काय गुन्हा केला मी तुमच्यावर प्रेम केलं, ही चूक झाली काय माझी? प्रेम तर तुमचं बी माझ्यावर होतं ना, मग का दिला नकार तुम्ही मला? वाघमारे का केलं तुम्ही? सांगा असं. वाघमारे सत्या का सत्या तू सत्या मागे का वागला वाघमारे? का वागला वाघमारे? सत्या शांत हो सत्या. ऐक, अरे जे झालं ते वाईटच झालं सत्या, पण ह्यात तुझी काय चूक आहे सांग बरं. माझीच चूक आहे सगळी. मी मैत्रीला प्रेम समजलं, माझा जीव गुंतत गेला ना. माझीच चूक आहे बलबा. माझीच चूक आहे. सत्या अरे सत्या तू असं का समजून घेत नाहीस? त्यांचं पण प्रेम होतं ना तुझ्यावर, म्हणून तर ते आलं ना तुझ्याशी बोलायला. सत्या मला वाटतं त्या भांडणात त्यांना राग आला असणार आहे. तू एक काम कर, त्यांना भेट आणि त्यांना सगळं समजावून सांग. आपण पुन्हा सगळी तयारी करू. मला खात्री आहे ते होई म्हणतील सत्या तुला. नाही बलबा, मी वाघमाऱ्याला चांगलंच ओळखतो. त्यांचं यो नकार प्लॅन फायनल आहे. फक्त त्या नकार का देतात ते मला कळत नाही. मी आयुष्यात पहिल्यांदा स्वप्न बघितलं होतं रे. सगळी स्वप्न मोडली माझी. असं काय झालं बलबा? दिजा, दीदी आली का इकडं? नाही, इथं नाही आली. हा, सत्यदादाच्या घरी गेली असेल. अरे बाबा, मी तिथनच आली आता. तिकडं पण नाही गेली ती अजून. आमरे, अगं शोध की माझ्या मंजूला. अगं एवढी रात्र झाली, पोरगी अजून घरी आली नाही. मामी, अहो तुम्ही का घाबरताय एवढं? असेल ती इथंच, येईल की. हो आई, अगं येईल ती घरी. आणि तू एवढी का घाबरली? तुला कोणी काही वेगळं सांगितलंय का? अरे तुम्ही शोधा की तिला. आमरे, अगं तुला कळत नाही का? मी आई आहे तिची. मला काळजी वाटते माझ्या लेकीची. एवढ्या राज्याला कुठे गेली असेल ती? आई, अगं तू शांत हो. मी आहे ना, मी तिला शोधून आणते. हा, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. चल डीजा, आपण जाऊया. ए आमरे, काय कुठे जायची गरज नाही. येईल तिची ती आपल्या मनाने. आणि काय रे डीजा, तिची भन चालल्या नव्ह का तिला शोधायला? मग जाऊन दे. तुला काय गरज नाही तिच्या मागे मागे जायची. गप घरात थांब. नाही थांबणार मी मम्मी, नाही थांबणार. अगं एकाच घरात राहतो ना आपण, मग आपणच आपल्या माणसाची काळजी करायला नको का मम्मी? एकतर म्हणजे एवढी रात्र झाली तरी अजून घरात आली नाही म्हटल्यावर मला तिला शोधायला जावंच लागेल मम्मी, आणि मी जाणारच. डीजा, लई हिम्मत वाढल्या बघ तुझी. तू जर हिच्या मागण्यात गेलास तर काय करायचं ते कर मम्मी. मी घरी आल्यावर कर. मला आता जे योग्य वाटेल तेच मी करणार मम्मी.
चल गामरे. तिच्या पप्पा जा पण लवकर ये घरी, आई वाट बघती ना. नेहमी माझ्या बरोबरच का घडतंय असं? कुठली परीक्षा घेतेस माझी? सांग ना, असं काय पाप घडलं होतं मागच्या जन्मात माझ्याकडून म्हणून हा जन्म नकोसा करून टाकलास माझ्यासाठी? सांग, माझं प्रेम मिळवण्यासाठी आता कुठला ताप करू मी? आयुष्यात पहिल्यांदा मनासारखा हक्काचा माणूस मिळाला होता मला, पण त्याचं प्रेम मी स्वीकारू शकत नाही. आधीपासूनच त्यांची इच्छा नव्हती माझ्यासोबत राहायची. त्यांचं ना मला डिवोर्स द्यायचं फिक्स होतं. सत्या अरे असं काही नाही सत्या. असंच आहे बलमा. तू अजून किती वेळ माझी खोटी समजूत काढणार आहेस? असंच आहे म्हणतोय ना मी, असंच आहे. त्यानं मला आधीपासूनच फक्त मित्र 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 समजायच्या, नाहीतर त्यांच्या मनात कोणतर दुसरा असेल. पण कोण असेल? असू शकतो, कोण असू शकतो, कोण असणार? हा, ते चौकीत नवीन साहेब आल्यात बघ. काय ना तुमचं काय? मौर्य साहेब, मौर्य. ते असणार आहेत त्यांच्या मनात, मला माहिती आहे. अरे सत्या कशाला उगाच गैरसमज करून घेतोस तू? गैरसमज नाही रे, गैरसमज झाला होता मला. आता मला कळलंय त्यांना ना डिवोर्स द्यायचा होता मला आधीपासून. माझ्या सगळ्या आशा, सगळी स्वप्न तोडून टाकलीस तू. आता माझ्या आयुष्यात प्रेमाला जागा नाही. रीती केली मी ती माझ्याच हातानं. आता कुणीच नको आयुष्यात, कुणालाच लळा नाही लावायचा आता. जमलं तर मला माफ कर सत्य. माझं तुझ्यावर प्रेम असून बी मी तुझं प्रेम कधीच स्वीकारू नाही शकत.